असं म्हणतात की काही गोष्टी या शिकता येत नाहीत, त्या मुळातच अंगी असाव्या लागतात. बाळासाहेब थोरातांनी पक्षाच्या अडचणीच्या काळातही पक्ष सोडला नाही, कारण ते निष्ठावान आहेत. अनेक महत्वाची पदं भूषवूनही त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत, कारण ते प्रामाणिक आहेत. बाळासाहेबांवर कोणी कधीही अविश्वास दाखवला नाही, कारण ते विश्वासार्ह आहेत. विचारधारेवर निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी हे गुण जन्मजातच बाळासाहेबांच्या अंगी होते. आपण ज्या वातावरणात, ज्या विचारात वाढतो, त्याचे प्रदीर्घ परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. बाळासाहेबांच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. वडील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरातांचे क्रांतिकारी विचार, शेतकरी कष्टकरी वर्गाप्रतीची कळकळ आणि सहकारातून सक्षमीकरणाचं ध्येय, ह्या गोष्टींचा मोठा प्रभाव त्यांच्या जडणघडणीवर झाला. विद्यार्थी दशेपासूनच बाळासाहेब थोरात समाजकारणात सक्रिय झाले. लोकांशी संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, एखादं काम सोपवल्यास त्याचा पाठपुरावा करणं, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलनांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करणं, या गोष्टींना बाळासाहेबांनी विद्यार्थी दशेतच सुरुवात केली. यातूनच त्यांचं नेतृत्व फुललं, जनसंपर्क वाढला आणि लोकांच्या प्रश्नांची जाणीव झाली. सर्वप्रथम 1985 साली बाळासाहेब विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. उत्तम काम, तगडा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं, या आधारे तेव्हापासून सुरू झालेला बाळासाहेबांचा राजकीय प्रवास आजही यशस्वीपणे सुरू आहे. 1999 साली पहिल्यांदाच कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. शेती आणि सहकाराचं बाळकडू घरातूनच मिळालं असल्याने शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे हे बाळासाहेब जाणून होते. मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात शेततळ्यांची निर्मिती, कृषी विद्यापीठांचा विकास, उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे, शेतीच्या आधुनिक पद्धती, शेती उत्पादनासाठी बाजार यांसाठीच्या नाविन्यपूर्ण योजना त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवल्या. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामामुळे 2004 साली पुन्हा त्यांच्याकडे कृषी खातं सोपवण्यात आलं. उत्पादन वाढीसाठी जमिनीचं आरोग्य महत्वाचं असल्याने बाळासाहेबांनी जमीन आरोग्य सुधारणा कार्यक्रम राबवला. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं प्रमाणित बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम, तसंच काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेती अभियान राबवलं. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी महापीक बाजार उपक्रम आणि राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. यासोबतच 1 कोटी शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना, महिला बचत गटांना प्राधान्य आणि प्रोत्साहन, तसंच कृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणाचं कार्य त्यांनी केलं. बाळासाहेबांच्या धोरणात्मक निर्णयामुळे त्या दशकात 35 खाजगी कृषी महाविद्यालयं आणि 84 कृषी तंत्र महाविद्यालयं सुरू झाली. राहुरी कृषी विद्यापीठाला 100 कोटींचा निधी सुद्धा त्यांच्याच प्रयत्नांमुळे मिळाला. शेतकरी हिताचे निर्णय, योजनांची चोख आणि वेगवान अंमलबजावणी, दिरंगाईला फाटा, यातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात बाळासाहेबांनी आमूलाग्र बदल घडवून आणला. या सर्वांचं फलित म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त कृषी उत्पादन याच कालखंडात झालं. बाळासाहेबांच्या या उल्लेखनीय कार्याने सर्वांनाच त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. बाळासाहेबांनी कृषी क्षेत्रात आपल्या कामाने उठवलेल्या ठशामुळे भविष्यात त्यांच्याकडे शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महसूल, पाटबंधारे यांसारखी अनेक महत्वाची खाती सोपवण्यात आली. या खात्यांच्या माध्यमातून शेकडो जनहिताचे निर्णय घेत आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करत बाळासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर सर्वच खात्यांमध्ये उमटवली. कृषी, महसूल आणि पाटबंधारे खात्याप्रमाणेच शिक्षण खात्याची जबाबदारीही बाळासाहेबांनी अत्यंत यशस्वीरित्या सांभाळली. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नये यासाठी इयत्ता 10वीच्या निकालाचा बेस्ट ऑफ 5 सारखा अत्यंत महत्त्वाचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. यासोबतच शिक्षणाच्या मूलभूत अधिकार कायद्याची अंमलबजावणी,
मध्यान्ह भोजन योजना, शिक्षण सेवकांच्या आणि शिक्षकांच्या मानधनात वाढ, शिक्षकांना ऑनलाईन वेतन योजना, शाळा बाह्य मुलांना वयानुसार इयत्तेत प्रवेश यांसारख्या योजना देखील अतिशय प्रभावीपणे राबवण्यात आल्या. शेतीप्रमाणेच महत्त्वाचं असणारं आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं खातं समजलं जाणारं महसूल खातंही बाळासाहेब थोरातांनी अतिशय उत्तमपणे सांभाळलं. जनतेला सरकारी कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागू नयेत, दाखले आणि उतार्यांचं काम जलद गतीनं व्हावं, भ्रष्टाचाराला आळा बसावा, लोकांची कामं अधिक सुसह्य व्हावीत, यासाठी बाळासाहेबांनी महसूल खात्यामध्ये राजस्व अभियान हाती घेतलं. सरकारी कामाला तंत्रज्ञानाची जोड देत महसूल विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं महत्त्वपूर्ण काम बाळासाहेबांनी केलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत महा ई सेवा सेवा केंद्र सुरू करण्यात आलं. अर्ज, नमुने, प्रतिज्ञापत्र यांचं प्रमाणीकरण तसंच माहिती देण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी ई लोकशाही ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत शेतमोजणीसारख्या क्लिष्ट कामाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गती देण्यात आली. ई फेरफार, ई नकाशा, भूमी अभिलेख स्कॅनिंग, बारकोड सिस्टमचा वापर करून गुणवत्तापूर्वक सेवा देण्याबरोबरच झिरो पेंडन्सी हा उपक्रम देखील राबवण्यात आला. एवढंच नाही तर सातबाऱ्याचं संगणकीकरण करून शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वेबसाईटवर ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचं कामही बाळासाहेबांच्याच काळात झालं. महसूल खात्यातील ही कामं इतकी उल्लेखनीय होती की महाराष्ट्राच्या महसूल खात्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. बाळासाहेबांनी जेवढं प्रभावी काम राज्यात केलं तेवढं राज्याबाहेरही केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी छाननी समितीचे अध्यक्ष म्हणून योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी माननीय राहुलजी गांधी यांनी त्यांच्यावर सोपवली. पक्षाने जबाबदारी सोपवली की जीव ओतून काम करायचं हा बाळासाहेबांचा आधीपासूनचाच दंडक असल्याने त्यांनी गुजरातमध्ये 4 महिने तळ ठोकला. मतदार संघनिहाय सर्वे केले, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. त्यांचा अनुभव, काम करण्याची पद्धत, जनसंपर्क या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून उमेदवारांची निवड केली. योग्य आणि सक्षम अशा उमेदवारांना तिकीट दिल्याने काँग्रेस पक्षाला निवडणुकीत चांगलं यश मिळालं. गुजरातमधील त्यांचं हे उल्लेखनीय काम पाहून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये आजीवन सदस्य म्हणून बाळासाहेबांना समाविष्ट करून घेतलं. पक्षासाठी निस्वार्थपणे दिवस रात्र काम करणाऱ्या बाळासाहेबांसाठी ही त्यांच्या कष्टाची आणि निष्ठेची पोचपावतीच होती. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड अडचणीत होते. काँग्रेस पक्षाने देशपातळीवर या विरोधात मोठा संघर्ष केला होता. अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत करूनही लोकसभा निवडणुकीत वाट्याला आलेला हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. पराभवामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्तेही निराश झाले होते. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली होती. काँग्रेस पक्षाच्या जीवावर निवडून आलेले आणि सत्ता भोगलेले अनेक नेते, आमदार पक्ष सोडून जात होते. अशा अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवली आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताच बाळासाहेबांनी राज्यभरात फिरून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना धर्मांध जातीयवादी शक्तींशी लढण्याची प्रेरणा दिली. बाळासाहेबांचं ध्येय स्पष्ट होतं, निष्ठा प्रामाणिक होती, काँग्रेस विचारसरणीवर श्रद्धा होती. म्हणूनच अत्यंत कठीण परिस्थितीत आणि अल्प कालावधीत महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास दिला. भाजप सरकारचा 5 वर्षातील गैरकारभार, भ्रष्टाचार आणि जनविरोधी धोरणांविरोधात बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर रान पेटवलं. शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, राज्यावरील कर्जाचा बोजा,
औद्योगिक अधोगती यांसारखे मुद्दे हिरिरीने मांडून भाजप सरकारचं अपयश जनतेसमोर मांडलं. गुजरात निवडणुकीच्या वेळी बाळासाहेबांचं काम पक्षश्रेष्ठींनी पाहिलं होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींना पुरेपूर विश्वास होता आणि हाच विश्वास सार्थ ठरवत बाळासाहेबांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 44 आमदार निवडून आणले. काँग्रेस आमदारांची संख्या आधीपेक्षा वाढली. काँग्रेस संपली अशी टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर बाळासाहेबांच्या नेतृत्वानं दिलं. लहानपणापासून काँग्रेसचा झेंडा घेऊन मला 1962 साली खूप लहान होतो मी आणि त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका मला आठवतात की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा घोषणा देत फिरलेलो होतो काँग्रेसच्या. आज अध्यक्ष होण्याची संधी हे माझ्या दृष्टीने खूप मोठं भाग्य मला लाभलं असं मला या निमित्तानं वाटतं. मात्र एवढ्यावरच थांबतील ते बाळासाहेब कसले. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचं सरकार स्थापण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य भाजपच्या चुकीच्या हातात जाण्यापासून वाचलं. सत्ता नसलेल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ते सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री हा बाळासाहेबांचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला होता. मात्र सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक संकटावर अत्यंत संयमाने मात करत त्यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसने लाखो गरिबांना मोफत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. हजारो स्थलांतरित मजुरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली. एवढंच नाही तर चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलनही केलं. अत्यंत कठीण परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा देत काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूतपणे उभा करण्याचं कठीण काम बाळासाहेबांनी यशस्वीरित्या पार पाडलं. एकीकडे कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण देश दोन हात करत होता, तर दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकार या संकटातही संधी शोधत आपल्या भांडवलदार मित्रांचे खिसे भरण्याची तयारी करत होते. भाजपने कुठलीही चर्चा न करता, शेतकऱ्यांचे मत जाणून न घेता सर्व संसदीय प्रथा परंपरा पायदळी तुडवत आपल्या जवळील पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे पारित केले. लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत पारित केलेल्या या कायद्यांविरोधात काँग्रेसने देशव्यापी लढा पुकारला, ज्याचं नेतृत्व बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात केलं. कधी व्हर्च्युअल रॅली, कधी ट्रॅक्टर रॅली, तर कधी राजभवनाला घेराव घालत शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या काळ्या कृषी कायद्यांचा कडाडून विरोध बाळासाहेब थोरात यांनी केला. काहीही झालं तरी महाराष्ट्रात हे काळे कृषी कायदे लागू होऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी भाजप सरकारला देऊन टाकला. आजही या कृषी कायद्यांच्या विरोधातला लढा तेवढ्याच जोमाने सुरू आहे. जसा एकीकडे काळ्या कृषी कायद्यांचा प्रश्न होता, तसाच दुसरीकडे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा मुद्दा देखील तेवढाच गंभीर होता. मार्च महिन्याच्या अखेरीस कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सारे व्यवहार ठप्प झाले होते. परिस्थिती कधी पूर्ववत होईल याची काहीच कल्पना नसल्याने परराज्यातील कामगारांनीही आपल्या घरचा रस्ता धरला. त्यामुळे आधीच घरघर लागलेल्या बांधकाम क्षेत्राचा पाय अजूनच खोलात गेला. कित्येक प्रकल्प अर्धवट राहिले. अनेकांनी आपल्या पोझिशन डेट पुढे ढकलल्या. परिणामी लाखोंचा रोजगार देणाऱ्या या क्षेत्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. नामदार थोरात यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत लगेचच मुद्रांक शुल्क कपातीची योजना मांडून मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सरसकट 3% मुद्रांक शुल्क माफ करून टाकले. या निर्णयाचा परिणाम असा झाला की सप्टेंबर ते डिसेंबर या निव्वळ 4 महिन्यांच्या कालावधीत 2019च्या तुलनेत दस्त नोंदणीत तब्बल 48% वाढ झाली. यामुळे मृतावस्था प्राप्त झालेल्या बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आणि पुन्हा एकदा बांधकाम क्षेत्राला गती मिळाली. ही योजना एवढी यशस्वी ठरली की खुद्द केंद्र सरकारने इतर राज्यांनाही या योजनेचा अवलंब करण्याची सूचना केली.
त्यांच्या याच नाविन्यपूर्ण आणि संवेदनशील कामांमुळे मागच्या 4 दशकांपासून संगमनेरकरांची पहिली पसंत नेहमीच बाळासाहेब थोरात राहिलेत. अत्यंत कठीण परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा देत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा मजबूतपणे उभा करणाऱ्या नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नामदार बाळासाहेब थोरात साहेब आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.